नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. 1966 सालामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनाच्या नंतर तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी इंदिरा गांधी यांची भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि माननीय पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी या रूढ झाल्या. त्यावेळेला इंदिराजी गांधी या फारशा कोणाशी बोलत नव्हत्या, त्या मितभाषी होत्या आणि त्याच दरम्यान प्रसिद्ध समाजवादी नेते, गोवा मुक्ती आंदोलनाचे प्रणेते व थोर देशभक्त किंवा स्वातंत्र्य सैनिक राम मनोहर लोहिया यांनी असं वाक्य वापरलं इंदिरा गांधींच्या संदर्भामध्ये. डॉक्टर राम मनोहर लोहिया म्हणाले की इंदिरा गांधी म्हणजे गुंगी गुडिया. आणि त्यावेळेला देखील असं वादंग निर्माण झालं होतं आणि त्याच गुंगी गुडियाने पुढे आपला करिश्मा दाखवला. इंदिरा गांधी यांनी भारताचा कारभार करत असताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. म्हणजे खाजगीकरणाला विरोध. आताचं सध्याचं सरकार, मोदी साहेबांचं सरकार हे खाजगीकरणाला प्राधान्य देत आहे, उद्योगपतींना प्राधान्य देत आहे. परंतु नेहरूंनी जे समाजवादी रचना आणि भांडवलशाहीच्या विरोधामध्ये जाऊन एक सार्वजनिकरित्या देशाचा विकास करत असताना खाजगीकरण न करता सरकारच्या वतीनेच मोठे मोठे प्रकल्प त्यांनी राबवले. म्हणजे राष्ट्रीय करून त्यांनी मोठे मोठे उद्योगधंदे उभे केले आणि तोच वारसा पुढे इंदिरा गांधींनी देखील चालवला. आणि पुढे मग आपल्याला माहीत आहे की पाकिस्तानचे 2 तुकडे करून बांगलादेशाची निर्मिती केली ही इंदिरा गांधी यांच्या निर्णयामुळे. कारण त्या काळामध्ये जे पाकिस्तान भारताचं युद्ध असेल किंवा बांगलादेशाची निर्मिती असेल, या पाठीमागे संपूर्ण इंदिरा गांधी याच होत्या. आणि म्हणून त्यावेळेला स्वतंत्र बांगलादेश निर्माण झाला, पाकिस्तानचे 2 तुकडे झाले आणि त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी म्हणाले की इंदिराजी म्हणजे दुर्गा देवीचा अवतार, दुर्गादेवी, असं अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिराजींबद्दल म्हटलं होतं. आणि पुढे आणीबाणीचा प्रसंग आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणीबाणी या देशावर आणीबाणी लादून हजारो विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांनी रातोरात तुरुंगात टाकलं होतं. आणि तो आणीबाणीचा इतिहास हा इंदिरा गांधीच्या नावावर म्हटला जातो. आणि देशामध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली. म्हणजे इंदिरा गांधींना राम मनोहर लोहिया हे गुंगी गुडिया म्हटले होते, त्या इंदिरा गांधींनी भारतामध्ये फार मोठे करिश्मे करून दाखवलेले आहेत. आणि या संदर्भामध्ये आज हे मी आपल्याशी का बोलत आहे गुंगी गुडिया या संदर्भात आणि इंदिराजींचा जो मी तुम्हाला दाखला दिला आहे, तर आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर त्यांची पत्नी सुमित्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. आणि त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं काम शांततेच्या मार्गाने व्यवस्थित ते करत आहेत आणि फारसं ते बोलत नाहीत किंवा त्यांची भाषणं देखील एवढी प्रभावी होत नाहीत किंवा पत्रकार परिषदेत देखील ते सडेतोडपणे थोड्या प्रमाणात बोलत आहेत. परंतु एक सखोलपणे ते आपल्याला काय बोलताना आढळत नाहीत आणि एक मितभाषी आहेत आणि काम शिकतायत, काम करतायत. अर्थात सुमित्रा पवार या ते जे त्यांचं सासर ते देखील राजकारणाचं घराणं आहे. अगदी त्यांच्या लहानपणापासून त्यांनी राजकारण जवळून पाहिले आणि ज्यावेळेला म्हणजे माहेर जे आहे ते देखील राजकारणाचं घराणं आहे आणि त्यांच्या लहानपणापासून माहेरामध्ये राजकारणाचं वातावरण असल्यामुळे त्यांनी ते जवळून पाहिले. आणि सासरवाडी ही तर पवार कुटुंबीय महाराष्ट्रातलं एक दिग्गज घराणं आणि त्यामुळे इथे अजित पवार साहेबांच्याबरोबर लग्न केल्याच्यानंतर आत्तापर्यंत त्यांनी राजकारण अत्यंत जवळून पाहिलेलं आहे आणि राजकारणाचे खास कळगे आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी जवळून पाहिले, त्यांना अनुभवले आहेत.
आणि त्यामुळे त्यांना प्रदीर्घ अनुभव निश्चितच आहे आणि ते निश्चितपणे महाराष्ट्राचं चांगलं काम करू शकतात. परंतु त्यांना थोडासा वेळ दिला पाहिजे. आणि परंतु या आता असा प्रसंग निर्माण झाला आहे की असे एक म्हणजे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी त्यांना असं म्हटलं आहे की या गुंगी गुडिया आहे. आणि मग त्याच्यावर आता चर्चा चालू आहे, वादविवाद चालू आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनेत्रा देवी पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे आता काँग्रेसचा निषेध करतायत, निदर्शनं वगैरे करतात. परंतु त्यांना चिडण्याचं काही कारण नाही. आणि त्या गुंगी गुडियाचा अर्थ देखील चांगल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. जसं इंदिरा गांधींनी करिश्मा दाखवला त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये, तसाच करिश्मा हे सुनेत्रा देवी पवार देखील दाखवू शकतात. आता इंदिरा गांधी आणि सुनेत्रा देवी यांची तुलना होऊ शकत नाही. कारण एका बाजूला एक महानदी गंगा नदी किंवा एक प्रचंड मोठी नदी ती समुद्राला मिळते आणि आपण त्या मानाने पुढे म्हणू की सुनेत्रा देवी देखील एक नितळ असा झरा आहे, एक स्वच्छ असा झरा आहे, छोटासा झरा आहे. पण तो झरा पुढे जाऊन मोठा होईल, नदी होईल आणि ती अनेक गावं सुजलाम सुफलाम करू शकतात त्यांच्या माध्यमातून. आणि निश्चितपणे पुढील काळामध्ये सुनेत्रा देवी देखील चांगला करिश्मा दाखवू शकतात आणि चांगलं काम महाराष्ट्रामध्ये करू शकतात असं आपल्याला आशावाद त्याच्यामध्ये दिसतो आहे. परंतु या ठिकाणी एवढंच आपल्याला म्हणता येईल की त्यांची जे 2 मुलं आहेत त्यांच्या 2 मुलांनी जर आईला चांगली साथ दिली आणि त्यांच्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी जर सुनेत्रा देवी यांना चांगली साथ दिली तर त्या देखील महाराष्ट्राचा विकासाच्या संदर्भामध्ये चांगलं काम करू शकतात. फक्त त्यांच्या मुलांनी आईला काही त्रास देऊ नये. त्रास म्हणजे आईला त्या दोन्ही मुलांनी कायद्याच्या पलीकडे जाऊन आणि कायद्याच्या विरोधात जाऊन काही वेगळी पद्धतीची कामं करू नयेत. आणि आईला चांगले त्यांनी साथ दिली तर निश्चितपणे सुनेत्रा देवी पवार या महाराष्ट्रातील एक मोठ्या राजकारणी आणि एक महिला राजकारणी म्हणून त्यांचं इतिहासात नाव नोंदवलं जाईल. जसं की महाराष्ट्राच्या राष्ट्रपती झालेल्या प्रतिभाताई पाटील असतील किंवा काँग्रेसच्या मोठ्या मोठ्या महिला नेते होऊन गेलेले आहेत. तर त्या पद्धतीने सुनेत्रा देवी पवार यांचं देखील पुढील राजकारणामध्ये किंवा पुढील काळामध्ये त्यांचं नाव देखील होऊ शकतं. आणि एक आशा वाटते एकंदरीत त्यांच्या स्वभावानुसार पुढील काळामध्ये सुनेत्रा देवी पवार या महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भामध्ये चांगली कामगिरी करू शकतील असं वाटते. आणि म्हणून त्यांना गुंगी गुडिया कोणी म्हटलं तर त्याचा कुणी राग मानू नये आणि काही आंदोलन निदर्शन करू नयेत आणि काँग्रेसचा निषेध करू नये. आणि मग फक्त असं वाटतं की बाकी त्यांच्या कर्तृत्वाने निश्चितपणे या महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देतील, महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देतील. फक्त त्यांचे 2 सुपुत्र असतील, त्या 2 सुपुत्रांनी काही कायद्याच्या विरोधात न जाता सनदशीर मार्गाने त्यांनी कार्य केलं तर चांगलंच आहे. पण वेगळ्या पद्धतीचे जर त्यांनी कामं केली आणि आपल्या आईला अडचणीत आणण्याची काही गोष्टी त्यांनी केल्या तर मग त्यांना थोडा अडसर होईल. आणि त्यांच्या नेत्यांनी त्यांना जर पाठिंबा दिला, त्यांच्या पद्धतीने ते वागले तर निश्चितपणे सुनेत्रा देवी पवार या देखील महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक महिला नेत्या म्हणून त्यांचं देखील नाव निश्चितपणे होईल. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा व तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनल आपण सबस्क्राईब करावं ही विनंती. धन्यवाद.